नागपूर इंजिनिअरिंगमध्ये वारंवार नापास झालेल्या एका विद्यार्थ्याने आपल्या आईवडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना नागपुरातील कपिलनगर परिसरात उघडकीस आली आहे। नववर्षाच्या पहिल्याच दिवशी या दुहेरी हत्याकांडाचा पर्दाफाश झाला। या घटनेने नागपूर हादरले असून आरोपी उत्कर्ष लीलाधर डाखोळे वय वर्ष 24 याला पोलिसांनी अटक केली आहे। लीलाधर डाखोळे आणि अरुणा डाखोळे असे मृत पती पत्नीचे नाव आहे। लीलाधर डाखोळे हे करोडी वीज केंद्रात टेक्निशियन पदावर कार्यरत होते, तर अरुणा डाखोळे संगीता विद्यालयात शिक्षिका होत्या। त्यांना 2 मुलं आहेत। मुलगा उत्कर्ष वय वर्ष 24 आणि मुलगी सेजल वय वर्ष 21। उत्कर्ष इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षाला शिकत होता, परंतु गेल्या 2 वर्षापासून तो वारंवार नापास होत होता। यामुळे त्याच्या आईवडिलांनी त्याला शेती करण्याचा किंवा ITI पॉलिटेक्निक सारख्या पर्यायांचा विचार करण्याचा सल्ला दिला होता। आईने उपरोधकपणे शेती करण्याचा उल्लेख केल्यामुळे उत्कर्ष खूप नाराज होता। 25 डिसेंबर 2024 रोजी वडिलांनी उत्कर्षला शिक्षण सोडून शेती करण्याचा आदेश दिला। याच दिवशी त्यांनी त्याला मारहाण केली आणि आईनेही त्याची बॅग भरून ठेवली होती। 26 डिसेंबर 2024 रोजी आई अरुणा विद्यार्थ्याचे पेपर तपासत होती। याच वेळी उत्कर्षने तिचा गळा आवळून खून केला। 1 तासानंतर वडील लीलाधर घरी आले। पत्नीचा मृतदेह पाहून ते सोफ्यावर बसले असताना उत्कर्षने त्यांच्या मानेवर चाकूने वार करून त्यांचाही खून केला। 1 जानेवारी 2025 नववर्षाच्या दिवशी लीलाधर यांच्या मित्राने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी भेट दिली। घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले। पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला। दोघांचे मृतदेह आढळले। उत्कर्ष आणि सेजल काकांच्या घरी असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले। उत्कर्षच्या संशयास्पद वागणुकीवरून पोलिसांनी त्याला खालक्या दाखवल्या, तेव्हा त्याने खुनाची कबुली दिली। सूत्रांच्या माहितीनुसार उत्कर्षला MD ड्रग्सचे व्यसन होते, ज्यामध्ये त्याच्या अभ्यासात बिलकुल लक्ष लागत नव्हते। या व्यसनामुळे त्याची मानसिक स्वास्थ्य बिघडले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। कुटुंबीय आणि मुलांमधील तणावाचे भयावह वातावरण या घटनेतून समोर आले आहेत। मुलांच्या मानसिक आरोग्याला गंभीरपणे घेणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन देणे किती महत्त्वाचे आहे हे या दुर्दैवी घटनेने अधोरेखित केले आहे, असे म्हणणे आता वावगे ठरणार नाही। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।